पण काही पोलीस हे राजकारणी लोकांच्या दबावात काम करतात. याचं उदाहरण सांगतो. सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्या प्रकरण 15 डिसेंबर 2024ला दुर्दैवाने सोमनाथ सूर्यवंशी हत्या तिथं झाली. FIR कधी झाला? जेव्हा लोक रस्त्यावर उतरली, अनेक लोकांनी आंदोलन केलं. 7 महिन्यांनी म्हणजे 4 जुलैला FIR तिथं झाला. माझ्या बाबतीतला FIR देवेंद्र फडणवीस साहेब आत्ता बोलतात आणि 2 तासांनी त्यांचा एक चिरकुट कार्यकर्ता येऊन तिथं माझ्या विरोधात FIR करतो. पण सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीत 7 महिने कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दलित मुलींना शिवीगाळ केली म्हणून लगेच FIR करा असं आम्ही सांगत होतो. आम्ही आंदोलन करत होतो. आंबेडकर परिवारातले सुद्धा एक व्यक्ती तिथं येऊन सुजात आंबेडकर तिथं आले. त्यांनी आंदोलन करून सुद्धा त्या दलित मुलींच्या बाजूली FIR दुर्दैवाने पोलिसांनी घेतला नाही. बदलापूर येथील शाळेतील लहान मुलींवर अत्याचार झाला, बलात्कार झाला. 12 तास तिकडं बदलापूर बंद करावं लागलं, मग FIR तिथं झाला. संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्यांचा भाऊ म्हणतो हत्या झाली, पण दबाव वाढल्यानंतर 3 तासांनी FIR तिथं झाला. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं, पडळकर वाडीमधील एक महिला पडळकर कुटुंबातली, जिचा जमीन काही लोकांनी त्या ठिकाणी घेतली होती, तर त्याच्यामध्ये तर असं आहे की त्याचा FIR सुद्धा तिथं घेतला गेला नव्हता. तसंच संपदा मुंडे प्रकरण, याच्यात सुद्धा खूप वेळानंतर FIR घेतला आणि पोलिसांवर कारवाई तिथं झाली. बिवलकरचा मुद्दा मी सांगितला. महादेव मुंडे प्रकरण, याच्यामध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीला CPला भेटण्यासाठी वेळ मिळत नव्हता, तर तिला बिचारीला तिथं आत्मदहन करण्याचा प्रयत्न तिला तिथं करावा लागला, तरी सुद्धा वेळ मिळाला नाही, अशी ही परिस्थिती आहे. या बाबतीत पोलीस असं वागतंय आणि आमचा आवाज दाबण्यासाठी जे असे चिरकुट फालतू म्हणजे अक्षरशः त्याचं काही किंमत नाही असे FIR जर तुम्ही खोटे FIR करत असाल, तर मला देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि सरकारला सांगायचंय की हा दुसरा FIR तुम्ही माझ्यावर केलेला आहे. ED वेगळंच, पण याच्या पुढे तुम्ही किती FIR केले तरी आम्ही थांबणार नाही.